मुलांनो, आत्ता आपण घाऊक व्यापारी म्हणजे काय आणि घाऊक व्यापाराची वैशिष्ट्य आत्ता आपण बघितलेली आहे. आता याच्या पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे की घाऊक व्यापाराकडून दिल्या जाणाऱ्या सेवा. घाऊक व्यापारी उत्पादकांना कोणत्या सेवा देतो आणि घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना कोणत्या सेवा देतो, याचा भाग आपल्याला बघायचा आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया की उत्पादकांना दिल्या जाणाऱ्या सेवा. तर घाऊक व्यापारी उत्पादकांना कोणत्या प्रकारच्या सेवा पुरवत असतो, तर पहिली सेवा आहे मोठ्या प्रमाणात खरेदी. घाऊक व्यापारी हा उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी करतो आणि किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या मागणीनुसार वस्तू विकत असतो. त्यानंतर 2, साठवण. घाऊक व्यापाराकडे माल साठवणुकीची सोय असते. उत्पादनापासून ते वितरणापर्यंत जो काही वेळ लागतो तो वेळ भरून काढण्याचं काम घाऊक व्यापारी करत असतो. म्हणजे वस्तूला जोपर्यंत मागणी येत नाही तोपर्यंत तो ही वस्तू घाऊक व्यापारी गोदामामध्ये साठवून ठेवण्याचं काम करत असतो. त्यानंतर तिसरं आहे वाहतूक. घाऊक व्यापारी हा उत्पादनाच्या ठिकाणापासून मागणीच्या ठिकाणापर्यंत मालाचा पुरवठा करण्यासाठी वाहतुकीची सोय उपलब्ध करून देतो किंवा ती सेवा पुरवतो. त्यानंतर चौथं आहे आर्थिक सहाय्य. घाऊक व्यापारी हा उत्पादकांना वस्तूचं उत्पादन करण्यासाठी बऱ्याच वेळा आगाऊ रक्कम देत असतो. त्यामुळे उत्पादक कमी वेळेत वस्तूचं जास्त प्रमाणामध्ये उत्पादन करू शकतात. त्यानंतर 5वं आहे बाजारपेठेविषयी माहिती पुरवणं. घाऊक व्यापारी हा बाजारपेठेमध्ये फिरत असतो, त्यामुळे बाजारपेठेतली अद्ययावत माहिती ही घाऊक व्यापाऱ्याला माहीत असते. बाजारपेठेत काय स्थिती आहे, कोणत्या वस्तूला किती मागणी आहे, ग्राहकांच्या अपेक्षा काय आहे, ग्राहकांची आवड काय आहे, सध्याची प्रचलित फॅशन काय आहे, अशा सगळ्या गोष्टींची माहिती उत्पादकाला घाऊक व्यापारी पोहोचवत असतो आणि त्यानुसार उत्पादक मालामध्ये बदल करत असतात. त्यानंतर 6वं आहे धोका स्वीकारणे. घाऊक व्यापारी हा उत्पादकाला आगाऊ रक्कम देतो आणि किरकोळ व्यापाऱ्याला सुद्धा उधारीने मालाची विक्री करत असतो. म्हणजे घाऊक व्यापारी हा सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये धोका स्वीकारत असतो. ग्राहकाकडून मागणी येईपर्यंत वस्तूंचा साठा करून ठेवतो. हा धोका सुद्धा घाऊक व्यापारी उचलत असतो किंवा स्वीकारत असतो. त्यानंतर 7वं आहे बाजारपेठेविषयी कार्य. घाऊक व्यापारी बाजारपेठेतली वेगवेगळी कार्य करतो. वस्तू गोदामात साठवणं, वस्तूची जाहिरात करणं, विक्री वाढीसाठी प्रयत्न करणं, उत्पादकाच्या वतीने कामं करणं, अशी अनेक कामं घाऊक व्यापारी बाजारपेठेसंदर्भात करत असतो. तर अशा पद्धतीने घाऊक व्यापाऱ्याकडून उत्पादकाला सेवा दिल्या जातात. कुठल्या कुठल्या सेवा दिल्या जातात? पहिलं म्हणजे मोठ्या प्रमाणात खरेदी करणं, खरेदी केलेला माल योग्य प्रकारे गोदामात साठवून ठेवणं. त्यानंतर 3रं वाहतूक. मागणीनुसार वस्तू उत्पादनापासून मागणीच्या ठिकाणापर्यंत वस्तूची वाहतूक करणं. 4 आर्थिक सहाय्य. उत्पादकाला वस्तू उत्पादन करण्यासाठी आगाऊ रक्कम देणं. त्यानंतर 5वं बाजारपेठेविषयी माहिती पुरवणं. बाजारपेठेत अद्ययावत माहिती जी आहे, बाजारपेठेची स्थिती, वस्तूची मागणी, ग्राहकांची आवड याविषयी माहिती पुरवणं उत्पादकाला की जेणेकरून त्याला वस्तूमध्ये बदल करता येतील. धोका स्वीकारणं. कोणते कोणते धोके घाऊक व्यापारी स्वीकारतो, तर उत्पादकाला आगाऊ रक्कम देऊन ठेवतो. त्याचबरोबर किरकोळ व्यापाऱ्याला सुद्धा उधारीने वस्तूची विक्री करतो. त्यानंतर ग्राहकाकडनं मागणी येईपर्यंत वस्तूचा साठा करून ठेवतो. अशा प्रकारचा मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक धोका घाऊक व्यापारी स्वीकारत असतो. बाजारपेठेविषयी काम करतो म्हणजे गोदामात माल साठवणं, जाहिरात करणं, विक्री वाढीसाठी प्रयत्न करणं, उत्पादकाच्या वतीने कामं करणं, अशी अनेक प्रकारच्या सेवा या उत्पादकांना घाऊक व्यापारामार्फत दिल्या जातात. त्यानंतर 2रा प्रकार आहे त्यातला ब, किरकोळ व्यापाऱ्याला दिल्या जाणाऱ्या सेवा. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्याला कोणत्या प्रकारच्या सेवा देतो? त्यातलं पहिलं आहे वस्तूंचा साठा. घाऊक व्यापारी काय करतो? मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंचा साठा म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये गोदामात माल साठवून ठेवतो आणि किरकोळ व्यापाऱ्यांना सहजरित्या तो माल उपलब्ध करून देतो. ते जशी मागणी करतील, ते जसं मागतील त्यानुसार त्यांना वस्तूचा पुरवठा घाऊक व्यापारी करतो. त्यानंतर 2 नियमित पुरवठा. घाऊक व्यापारी हा किरकोळ व्यापाऱ्यांना नियमित आणि खात्रीशीर पुरवठा करत असतो. म्हणजे किरकोळ व्यापाऱ्यांना माल साठवून ठेवण्याची गरज पडू देत नाही. त्यामुळे किरकोळ व्यापारी उपभोक्त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे वस्तूचा पुरवठा करू शकतात. त्यानंतर 3 धोका स्वीकारणं.
घाऊक व्यापारी वस्तूच्या किमतीत होणारा बदल, बाजारपेठेविषयक कार्य, वस्तूच्या मोठ्या प्रमाणावरील साठा असे अनेक धोके स्वीकारतो आणि या सगळ्या धोक्यांपासून किरकोळ व्यापाराला सुरक्षित ठेवतो. किरकोळ व्यापाराला या कुठल्याही प्रकारचा धोका स्वीकारावा लागत नाही, कारण हे सगळे धोके घाऊक व्यापारी स्वीकारत असतो. त्यानंतर आर्थिक मदत. बऱ्याचदा घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना सवलत देतो, सूट देतो, उधारीने मालाची विक्री करतो. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांच्या खेळत्या भांडवलामध्ये सुद्धा वाढ होत असते. त्यानंतर 5वा आहे बाजारपेठेविषयी माहिती. विविध वस्तूंची बाजारपेठेविषयक माहिती घाऊक व्यापारी देत असतो. ही माहिती नवीन उत्पादन असेल, उत्पादनाचे नवीन प्रकार असतील, नवीन योजना असतील, अस्तित्वात असलेल्या वस्तू असतील, या संदर्भात कोणती वस्तू केव्हा कधी खरेदी करावी या संबंधीची माहिती सुद्धा किरकोळ व्यापाऱ्याला घाऊक व्यापारी देत असतो. त्यानंतर विक्री वृद्धी. वस्तूची विक्री वाढावी, वस्तूला त्यासाठी जाहिरात मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचं काम सुद्धा घाऊक व्यापारी करत असतो. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्याची सुद्धा विक्री वाढत असते. म्हणजे घाऊक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापाऱ्याला अशा पद्धतीने सेवा पुरवतात. वस्तूचा साठा घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणात करतो, पण मागणीनुसार किरकोळ व्यापारी तो माल खरेदी करतो. त्याचबरोबर नियमित पुरवठा. जशी मागणी असेल त्यानुसार किरकोळ व्यापारी घाऊक व्यापाऱ्याकडनं माल खरेदी करतो. म्हणजे घाऊक व्यापारी नियमित आणि खात्रीशीर पुरवठा किरकोळ व्यापाऱ्याला करत असतो. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्याला साठवणूक करण्याची गरज पडत नाही. धोका स्वीकारतो. वस्तूच्या किमतीतले बदल, बाजारपेठेविषयीतले कार्य, वस्तूचा साठा, हे सगळे धोके हा घाऊक व्यापारी स्वीकारतो. त्यामुळे किरकोळ व्यापारी यापासून मुक्त राहतो. आर्थिक मदत. उधारीची सवलत देणं, सूट देणं, अशा पद्धतीने आर्थिक मदत किरकोळ व्यापाऱ्याला करत असतो. त्यानंतर बाजारपेठेविषयी माहिती देतो. किरकोळ व्यापाऱ्याला सुद्धा घाऊक व्यापारी नवीन उत्पादन कोणतं आहे, उत्पादनाचे अजून वेगवेगळे प्रकार कोणते आहेत, योजना कोणत्या आहेत, अशा पद्धतीच्या माहिती किरकोळ व्यापाऱ्याला घाऊक व्यापारी देतो. त्यामुळे कोणती वस्तू कधी, केव्हा आणि किती प्रमाणात खरेदी करायची याचं मार्गदर्शन घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्याला करत असतो. त्यानंतर विक्रय वृद्धी. वस्तूची विक्री सगळ्यात जास्त व्हावी म्हणून घाऊक व्यापारी जाहिरात करतो आणि या जाहिरातीचा फायदा किरकोळ व्यापाऱ्याला होतो आणि किरकोळ व्यापाऱ्याची सुद्धा विक्री वाढत असते. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो, आत्ता आपण घाऊक व्यापारी उत्पादकांना आणि किरकोळ व्यापाऱ्यांना कोणत्या सेवा देतो याचा अभ्यास इथे केलेला आहे. या ठिकाणी आपलं घाऊक व्यापारी हा भाग पूर्णपणे संपलेला आहे. घाऊक व्यापारामध्ये आपण अर्थ बघितला, वैशिष्ट्य बघितली आणि घाऊक व्यापाराकडून उत्पादक आणि किरकोळ व्यापारी यांना दिल्या जाणाऱ्या सेवा बघितल्या. म्हणजे इथे आपला घाऊक व्यापारी हा एक प्रकार पूर्णपणे अंतर्गत व्यापारातला संपलेला आहे.